नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे होलिकोत्सवातील पुढील भाग आज प्रसारित होत आहे. आपण होळीच्या दिवशी दहन करतो ती होलिका राक्षसी ही हिरण्यकश्यपूची बहीण होती असं आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत. परंतु याचा पुरावा, स्पष्ट असा पुरावा कुठल्याही पुराणामध्ये लिहिलेला नाही. माझ्या संशोधनानुसार विष्णू पुराणात याचा थोडासा संदर्भ आपल्याला सापडतो. विष्णू पुराण अध्याय 18 मधील काही श्लोक आज आपण पाहू. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की या हिरण्यकश्यपूने जेव्हा प्रल्हादाचा अतोनात छळ केला तेव्हा हिरण्यकश्यपूचे जे राजपुरोहित होते त्यांनी मंत्रांच्या सहाय्याने एक कृत्रिम किंवा एक अकराळ विकराळ अशी राक्षसी निर्माण केली. तिला कृत्या असं नाव दिलेलं आहे. आणि ती कृत्या म्हणजेच अत्यंत अग्निशिखेप्रमाणे अशी आग ओकते जणू काही अशा पद्धतीची जी राक्षसी होती. याचं वर्णन पाहू आपण. इत्युक्तास्तेन ते क्रुद्धा दैत्यराजपुरोहिताः कृत्याम उत्पादयामासुर्ज्वालामालोज्वलाकृतिम. हिरण्यकश्यपूचे जे राजपुरोहित होते त्यांनी मंत्रांच्या साहाय्याने एक कृत्या उत्पन्न केली. कृत्या म्हणजे विनाश करणारी एक राक्षसी. तर ती कशी होती? तर ती राक्षसी म्हणजे अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे प्रज्वलित होती. त्या राक्षसी म्हणजे जणू काही अग्नीच. तो अग्नीच्या ज्वाळा त्या राक्षसीच्या शरीरातून येत होत्या आणि ती रागाने लालबुंद झाली होती. त्या राजपुरोहितांनी निर्माण केलेली कृत्या. त्या कृत्याचं वर्णन केलेलं आहे पुढे त्यांनी. अतिभीमा समागम्य पादन्यासक्षतस्थिती शूलेन साधु संक्रुद्धा तं जघानासु वक्षसे. ती अतिभीमा म्हणजे प्रचंड अशी अकराळ विकराळ राक्षसी. म्हणजे आपण पूतनेचं उदाहरण घेऊ शकतो किंवा मारही ताटिका रामचंद्र ताटिकेचं उदाहरण घेऊ शकतो. अशी ती अकराळ विकराळ राक्षसी त्याने निर्माण केली. तिचं नाव कृत्या. ती चालताना पृथ्वी कंपित होत असे, म्हणजे जमीन हादरत असे. इतकी प्रचंड महाबलाढ्य अशी ती कृत्या. त्या कृत्येला बिचारा या 7-8 वर्षाच्या 5 वर्षाच्या असेल प्रल्हाद कदाचित, त्याच्या अंगावर त्यांनी सोडले. त्या कृत्याने काय केलं? अतिशय रागाने प्रल्हादाच्या छातीत त्रिशूलाने प्रहार केला आणि तिचं संपूर्ण अंग जळत होतं. म्हणजे अशी ज्वलनशील होती ती. म्हणजे तिच्या संपर्कात जर कोणी आला तर तो जळून खाक. अशा पद्धतीची कृत्या तिने प्रल्हादावर त्रिशूलाचा प्रहार केला. आजच्या भागात इथे थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा.